दरम्यान जरांगे पाटील बोलतायत, थेट जाऊया. आपण संध्याकाळी तरी हलत नाही, पण म्हणलं आता कुठं बैठका दिलेल्या आपण वेळेवर जाऊ. हे म्हणलं आमच्या बाजार थोडं उशिरा, म्हणलं बरं उशिरा, माझ्याकडे काय चुके. मग समाज गर्व वाटावा असं काम करताय तुम्ही. तुम्हाला सांगतो, नुसतं ते बीडचं रूप बघून रातभर सरकारला ध्यानाला लागल्या म्हणून समजायचं. तर मुंबईच्या आंदोलनाआधी बीड मधली बैठक आपण बघतोय. मनोज जरांगे पाटलांची सभा आता सुरू आहे. मराठा आंदोलकांनी मोठी गर्दी केलेली आहे. बीडच्या बालाघाटावर मराठा आंदोलक मनोज जरांगेंची निर्णायक सभा आता सुरू झालेली आहे. मुंबईला धडकण्यापूर्वी हे मोठं शक्ती प्रदर्शन. अरे जास्त तर जाऊ द्याला. तुम्ही आई बहिणीच्या डोक्याच्या चिंताळीकडे रक्त गाळलंय, रक्ताच्या थरवल्यात माझ्या माय बहिणी टाकल्या. तुम्ही या बाहेर तुम्ही नुसतं कोण उचलून दाखवा, काय मराठ्याची आवाज तुम्हाला दाखवला. आपल्याला शांततेत जायचंय, शांततेत करायचंय. पण इथं आल्यावर एक गोष्ट कळाली मला, डीजेवर नुसता पखातच वाजत होता, गाणं एक बी वाजला. मला आणि माझ्या समाजाला काय अडचण नाही डीजे नाही वाजत त्याला तरी. पण कोण दिवस कसा आहे ना त्यांना सांगतो, सत्ता बदलत असती, येत असते, जात असते, हे ध्यानात ठेवा. आणि मी इतक्या खुनशी अवलादीचा आहे, मला जर एखादा डोक्यात बसला त्याचा बाजार उठितो. धमकी फमकी नाही देत, समजून सांगतोय. नसता आता आमचा बंद डीजे. बीड जिल्ह्यात नुसता डीजे वाजू द्या, आता दुसऱ्या कोणाचा मग सांगतो तुम्हाला. डीजे मध्ये काय दहशतवादीच्या बंदूक येत काय? अरे आपले लेकर येत, आरडते, ओरडते, थोडासा आनंद व्यक्त करते, डीजे वाजू नका. नाही वाजायचं काय केला, बघ ते त्याला पखा चालू त्याचा ढमाडम ढमाडम ढमाडम. आणि डीजे थोडं पोट चालतंय आमचं, बंद बंद. पुढचा का ध्यानात ठेवा, जशाला तसाच नेम लावा लागणार. आता डीजे पुढं पुढं वाजतो ना, बारीक देत होत असतो. आणि त्याच्याही पुढचं सांगतो, विनाकारण कशाला लोकांना डोचिता. चाललंय ना शांततेत आमचं. आम्ही आमच्या लेकराला आरक्षण मागतो. डीवायएसपी साहेब कोण आहे मला माहित नाही, तुमच्याही लेकराला जाग्यावर सस्पेंड होता, तुम्ही जाग्यावर रिटायर. रिटायर म्हणायचंय मला, सस्पेंड आलं रिटायर ते नाही का. जिथं लागला तिथंच म्हातारपण होतं, तिथंच राहतो, बढतीच मिळत नाही. तुला बढती मिळावं म्हणून पठ्ठा लढतो यो. आणि समजा दुसऱ्याचा असला तर कुठे ना कुठे तरी असं होणारच आहे. आता कुठेतरी ते वाजणारच आहे. गावात लोक आहेत आमच्या, गावागावात नुसता डीजे वाजून मला कळू द्या, मी बेखंड्याचा आहे. माझ्या जातीला विनाकारण जर टोकरीला मी सोडित नाही. देवले तर फणीस त्याच्या असले चिल्लर चाय करायला लावतो हे डीवायएसपीला. मग डीजे बंद पाडन, कुठं काहीच करण. शांततेत जात हे मई, शांततेत मै जात मागणी करती. तुम्ही विनाकारण लढवचिता. डीजे काय विषय करावं. आपण किती उंचीवरच्या पावरचे पदाधिकारी अधिकारी येत. डीजे का विषय आहे का मराठ्यांना छेडायचा? दंगल घाणारी होती काय बीड मध्ये तुम्हाला देवेंद्र फडणवीस ऐकून? तुम्ही डीजे बंद म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही, मग तुम्हाला लाठीचार्ज करायचा काय? नका भानगडीत पडू. पोलीस जरी असला तरी तुम्ही आमचेच लेकर आणि आम्ही तुमचे, त्या भानगड नका पडू. ते देवेंद्र फडणवीस ऐकून, कारण सत्ता बदलणार आहे कधी ना कधी तरी.
त्यावेळेस आम्ही नाव ध्यानात ठेवू, कारण मला इतक्या वेळ तुमच्यावर बोलायचं नव्हतं, पण ते जिवारी याच्यासाठी लागलं. साध्या गाण्याचा विषय लय एखादी केस करायचे बुवा, त्याला बघून घेतला असतं मग वकील लावले असते आम्ही. डीजे करण तो याकडे बघूच घेईन, ही भाषा चांगली नाही. मला ह्या विषयावर बोलायचंच नव्हतं, कारण मला तो विषयच नाहीये. परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्र फडणवीसचं ऐकायचं आणि लोकांना त्रास द्यायचा, हे चांगलं नाही ना. माझ्या मार्गातून तुम्हाला पोलिसाला काही त्रास आहे का? एकाही पोराला सांगा तुम्ही यांच्यापासून त्रास आहे, मग विनाकारण काही देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही. आज तुम्ही त्याच्यावर बोलताना आम्हाला आम्ही भोगू, हा आम्ही भोगू, पण कधी ना कधी जर सत्ता पलट झाला, जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जाशील, मी नाही सोडणार. मग हे चांगलं नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, त्या बिचाऱ्या डीवायएसपीच्या हाताने का करू नको बाबा. तुला काय करायचं ते मी मुंबईत यायलो ना, त्या बिचाऱ्या डीवायएसपीला कशाला अडचणीत आणतो. मी यायलो मुंबईला, आपण भेटू, घरापुढेच आहे मी, बघू अद्दम आहे का माय अद्दम आहे. विनाकारण नाही टाकायचं. मराठा जात ही शांत आहे आणि शांततेतच काम करत. अँब्युलन्स आली रस्ता देत, पोलिसाला अडचण आहे पाण्याच्या बाटल्या देत. आम्ही ते आंतरवाली 2 करोड पेक्षा जास्त माठे आले होते. पोलीस बांधवात एवढा सुद्धा त्रास होऊ दिला नाही आमच्या बांधवांनी. लिंबाच्या झाडाखाली बसा म्हणून सांगितलं, जेवण आम दिलं, आम्ही नाही विचार केला. आमच्या लेकराबद्दल इथं वाईट विचार करू नका. तुम्हाला सगळ्या पोलीस अधिकाऱ्यांना हात जोडून शेवटची विनंती आहे, माझ्या लेकराला त्रास देऊ नका. आम्हाला माहिती आहे तुम्हाला देवेंद्र फडणवीसांचे आदेश, त्याला मी आहे ना. आरक्षण नाही दिलं ना, जाऊन द्या आता मुंबईत गेलं सांगतो. इथून कशाला आधी पळत होती, पळापळी सुरू झाली, तुम्हाला माहित नाही. दिसतंय फक्त मराठ्यांची दखल घेतली नाही, लक्ष दिलं नाही, पण आतून अशी फाटली. त्यात काल एक मित्र आलता माझ्या, त्यांनी सांगितलं मला, देव समोर मीडियात नाव, म्हणलं मला जाऊ देवा, म्हणलं मग काय देणं घेणं नाही, माझ्या समाजाच्या मागण्या आहेत त्याची अंमलबजावणी करा, मी येतो. आम्हाला काय मुंबईला होत नाही, माझ्या लेकरा बाळाच्या आयुष्याचा प्रश्न आहे म्हणून मला मुंबईला यायचं. तुमच्या मागण्याच्या अंमलबजावणी आम्हाला काय करायचं मुंबईत, इथूनच गुलाल टिकू मंत्रालयावर आम्ही. गेला तर गेला, नाही गेला नाही गेला, पण फेव इथूनच काय त्याला. आपण आता एखादा गोळा देऊ जाईल ना ताकदीनं लांब, हा आम्ही इथून फेकू, काय अडचण नाही. द्या आमच्या मागणीची अंमलबजावणी करा. आणि देवेंद्र फडणवीसचा ऐकून शेवटची पुन्हा एकदा हात जोडून पोलीस बांधवांना विनंती करतो, राज्यभरातल्या लेकरा बाळाला माझा त्रास देऊ नका. विनाकारण कायदा सुव्यवस्था बिघडल असं काम तुम्ही कोणचं करू नका. तुम्हाला लईच कंड असा समजा तुम्हाला एखाद्याला, तर ते मुंडेचे आरोपी धरा, महादेव मुंडेचे, ते दाखवा जरा धरून आम्हाला. मी बीडच्या SP साहेबला माहिती, मी ती सहकार्य करणारा मावशी, त्यांना पक्का माहित. मी एकदा एखाद्या गोष्टीत सहकार्य करून म्हणलो, माझा मराठा समाज सहकार्य करेन, मला आता 100% करतो. आजची केलेली चूक देवेंद्र फडणवीसची ऐकून करायला नव्हती,
कारण डीजे म्हणजे हे दहशतवाद्याचं हत्यार नाही. ठीक आहे, डीजेचं मी आता ते बघतो, मी फडणवीस साहेब दोघ जण बघतो ते विषय काय ते आता कटला. मराठ्यांना एक सांगायला आलोय, हे प्रत्येक घराघरातल्या राज्याला मराठ्यांनी आता लक्षात ठेवा. 29 ऑगस्टला आपल्याला मुंबईला जायचंय. 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजता आगरवाडीतून निघतोय. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय. आरक्षण घेऊन येताना शांततेत आपण घरी यायचं. समाजाला डाग लागण्याचा एकही पाऊल मराठीने उचलायचं नाही. तुमच्या लेकराला मोठं करायचं, त्याला मला उंचीवर न्यायचंय. माझ्या समाजाचे खाली मान होईल असं एकही पाऊल मराठ्यांच्या पोरांनी उचलायचं नाही. कोणी दगड करायची नाही, कोणी जाळ करायची नाही. आजची अत्यंत महत्वाची बैठक आहे. या बीड जिल्ह्यात नगरीतून राज्यातल्या सगळ्या मराठ्यांना सांगतो, शब्द आता कायम ठेवा. लेकरा बाळाचा आणि समाजाचं आयुष्याचं वाटोळ झालंय. पुढच्या काळात ते होऊ द्यायचं नाहीये. मुंबईला सगळ्यांनी शांततेत जायचंय, कोणी दगडफेक जाळपोळ करायची नाही. एक महत्वाचा मुद्दा. दुसरा, आपल्या शेजारी जरी कोणी जाळपोळ की दगडफेक केली, एकाने सुद्धा पळायचं नाही. त्याला उचलायचं आणि पोलिसाच्या गाडी फेकायचं. जाळपोळ दगडफेक करणारी ती आपल्या संघ आलेली पैदास नाही, हे लक्षात ठेवा. सरकारने षडयंत्र करून ते लोक हातात घातलेत. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला होतील. ती गडूळ आवलात माया घोषणा द्यायला बसली. सरकारला शदील आपल्याला खुश करण्यासाठी वेगळे वेगळे घोषणा देईल.